आज अयोध्येमध्ये एक अतिशय ऐतिहासिक असा विलोभनीय नेत्रदीपक सोहळा राम मंदिर प्रतिष्ठापनेचा होतोय झालाय। करोडो राम भक्तांचं स्वप्न अयोध्येत राम मंदिर व्हावं म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि ठाणा आणि अयोध्या याचे जिव्हाळ्याचं नातं आपण पाहिलं। कार सेवा आली, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या टेंबी नाक्याने एक चांदीची वीट कार सेवेत बहाल केली हा इतिहास आहे आणि त्याचे सर्व साक्षीदार आपण होतो। आणि आजही हा ऐतिहासिक सोहळा कोण पाहत असेल नसेल, पण बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेब जरूर हा सोहळा पाहत असतील। महाराष्ट्र आणि अयोध्येचे अतिशय आध्यात्मिक आणि जिव्हाळ्याचं नातं आहे। राम लक्ष्मण सीतामाई वनवासात निघाल्या, पंचवटी नाशिक इथं त्यांचा मुक्काम होता आणि म्हणून महाराष्ट्र आणि अयोध्या एक आगळं वेगळं जिव्हाळ्याचं नातं। आज अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभं राहतंय, त्याला लागणारं संपूर्ण सागवानाचं लाकूड आपल्या महाराष्ट्रातून जातंय, हे देखील आपल्यासाठी भाग्याची बाब, अभिमानाची गौरवाची बाब आहे। आज जिकडे जाऊ तिकडे रामाचा जयघोष होतोय, राममय वातावरण झालंय। 500 वर्ष तपश्चर्या आणि रामाचा वनवास आज संपुष्टात आलाय आणि अतिशय लोभस आणि विलोभनीय मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालेली आहे। मी तमाम महाराष्ट्रातल्या करोडो राम भक्तांच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वप्न साकार करणाऱ्या प्रधानमंत्री मोदी साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। टेंबी नाका तुझा आपला ऐतिहासिक टेंबी नाक्याला सुरुवात होते, मग राज्यात आणि देशात ते सगळं पसरतं। टेंबी नाक्याचा उत्सव मग दहीहंडी असेल, गणपती असेल, नवरात्री असते, सगळे कार्यक्रम आनंद दिघे साहेबांनी सुरू केले। आपले उत्सव आपली परंपरा ही जपण्याचं काम दिघे साहेबांनी केलं आणि ते आजही अखंडितपणे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी चालू ठेवले आहे। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। आनंद दिघे साहेबांचे देखील आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी, बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांना अभिप्रेत असलेलं काम या राज्यात आपण त्यांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून कारभार करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणून या महाराष्ट्रात एक गल्ल्या-गल्ल्यांमध्ये, गावागावामध्ये, शहरामध्ये एक राम नामाचा जयघोष होतो। राममय वातावरण झालेलं आहे। परवा तलाव पाळीचा देखील अतिशय नेत्रदीपक सोहळा आपण पार पाडला। आजही अनेक ठिकाणी, कालही अनेक ठिकाणी आणि हे संपूर्ण असा सोहळा मला वाटतं सुरू राहील आणि पूर्णपणे देशात एक हर्षोल्लास, जल्लोष, उत्सवाचं, महोत्सवाचं वातावरण आपण पाहतो। खूप खूप मनापासून आपल्याला शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।